गेल्या 3 दशकांपासून कुपोषण, मातामृत्यू आणि बालमृत्यू सारख्या समस्येने ग्रस्त मेळघाटात सध्या स्थितीत वाढत्या डेंग्यू व इतर आरोग्याच्या समस्यांचे उपचार करून सुचारू आरोग्य सेवा ग्रामीण भागात सुरू करण्याबाबत निवेदन जमाआत-ए-इस्लामी हिंद शाखा धारणी कुसुमकोट कडून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल सह वरिष्ठ प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये मेळघाटातील ग्रामीण क्षेत्रात वाढत्या डेंग्यू, मलेरिया व इतर आजारांवर त्वरित उपचार करून आरोग्य सेवेत वाढ करून नागरिकांना सहाय्य करण्याबाबत सुचविले आहे। तसेच साथीचे रोग पसरणार नाही याकरिता शासन प्रशासन स्तरावर विशेष खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी जास्त घाणीचे साम्राज्य पसरले आहे अशा ठिकाणी कीटकनाशक फवारणी आणि स्वच्छता राखण्याबाबत सुद्धा विनंती केली आहे। सदर निवेदन मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, तहसीलदार अतुल पाटोळे, गटविकास अधिकारी महेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी जयश्री नवलाखे यांना देऊन त्वरित आरोग्य सेवा व मूलभूत सेवेमध्ये वाढ करून नागरिकांना सहकार्य करण्याबाबत भर देण्यात आला आहे। निवेदन देतेवेळी जमात-ए-इस्लामी हिंदचे पदाधिकारी, शासकीय कंत्राटदार नौसाद अहमद, हाजी फहीम, शारिफ मेमन व इतर सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते। तस्मीन शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज धारणी।